दिसतंय आता हे प्रॉब्लेम येस आपण सर. आज घेतोय आता. हां, येस सर. आता या प्रॉब्लेमची फिगर दिलेली नव्हती. या प्रॉब्लेमवरून तुम्हाला फिगर काढायची आहे. ही खाली जी फिगर दिसते आहे मी काढलेली आहे, प्रॉब्लेमसोबत नाही आहे ही फिगर. 5 फोर्सेस ऑफ 20 किलो न्यूटन, 5 किलो न्यूटन, 15 किलो न्यूटन, 10 किलो न्यूटन, ऑल पुल्स. लक्षात घ्या, बरोबर सांभाळून वाचावं लागते प्रॉब्लेम. ऑल पुल्स म्हणजे हे सगळे ओढणारे आहेत. अँड 25 किलो न्यूटन पुश, हा एकच फोर्स उलटा आहे, ढकलणारा पुश, आर ॲक्टिंग ॲट 60 डिग्री, 180 डिग्री, 225 डिग्री, 270 डिग्री अँड 330 डिग्री फ्रॉम पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस. म्हणजे थोडक्यात त्यांनी 0 to 360 असे अँगल मोजून दिलेले आहेत त्यांनी. फाइंड देअर रिझल्टंट. असं हे प्रॉब्लेम आहे, वर्डमध्ये आहे, याची फिगर वगैरे दिलेली नाही आहे. एक तर हे प्रॉब्लेम असंच्या असं सुद्धा सॉल्व करता येते. म्हणजे हा 20 किलो न्यूटनचा अँगल 60 डिग्री आहे, 5 किलो न्यूटनचा अँगल 180 डिग्री आहे, 15 किलो न्यूटनचा अँगल 225 डिग्री आहे, 10 किलो न्यूटनचा अँगल 270 डिग्री आणि या 25 किलो न्यूटनचा अँगल 330 डिग्री. असे ते अँगल दिलेले आहेत. त्याप्रमाणे तुम्हाला तो प्रॉब्लेम नंतर सांगतो कसा सॉल्व करायचा. दुसरी मेथडही आहे. आता सध्या आपण जी काल पाहिलेली मेथड आहे त्याप्रमाणे याला सॉल्व करू. आता सगळ्यात पहिले या दिलेल्या डाटानुसार तुम्हाला हे सगळे फोर्सेस काढायचे आहे. आता याच्यातला बरोबर पहा, हा 20 किलो न्यूटन ॲट 60 डिग्री विथ पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस, म्हणजे हा फर्स्ट क्वाड्रंटमध्ये येईल इथं कुठेतरी 60 डिग्री. दुसरा आहे 5 किलो न्यूटन ॲट 180 डिग्री. 180 डिग्री म्हणजे हा पूर्ण 180 डिग्री, हा झाला 5 किलो न्यूटनचा फोर्स. 15 किलो न्यूटन ॲट 225. 225 म्हणजे हा इथून इथपर्यंत झाला 180 आणि अजून पुढे गेलं इथपर्यंत तर 270. म्हणजे याच्या मधात आहे तो 225चा फोर्स, थर्ड क्वाड्रंटमध्ये येईल कुठेतरी. 10 किलो न्यूटन ॲट 270 डिग्री. हा 10 किलो न्यूटन 270 म्हणजे हा इथून असं मोजत गेलं की हा 270 डिग्री हा फोर्स येईल. अँड 330 डिग्री फ्रॉम पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस. 330 म्हणजे हा झाला 270 आणि हा झाला इथपर्यंत पुन्हा परत आलो तो 360. तर 330 म्हणजे इथे कुठेतरी थांबल, इथे एक फोर्स येईल. याप्रमाणे प्रॉब्लेम वाचून तुम्हाला फोर्सेस व्यवस्थित समजून घ्यायचे आहे आणि त्याप्रमाणे डायग्राम काढायची आहे. हा पहा, पहिला फोर्स 20 किलो न्यूटन, याचा अँगल किती दिलेला आहे 60 डिग्री. पहिल्याचा अँगल 60 डिग्री आहे. दुसरा हा 5 किलो न्यूटन, हा इथे दाखवलेला आहे पहा, तो बरोबर 180 डिग्रीवर आहे. तिसरा फोर्स आहे 15 किलो न्यूटन. हा 15 किलो न्यूटन ॲट ॲन अँगल ऑफ 225 डिग्री, म्हणजे हा दाखवला आहे पहा या कलरनी. हा पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिसपासून 225 डिग्री. देन 10 किलो न्यूटन. 10 किलो न्यूटन ॲट 270 डिग्री, म्हणजे वाय ॲक्सिसवरच आहे, डाऊनवर्ड. सगळे पुल आहे, ऑल पुल. पहा त्याची डायरेक्शन, हा जो सेंटरला पॉईंट आहे ओरिजिन, त्याला ओढणारे फोर्सेस दाखवले आहे मी. पुल 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 आणि हा पुल. आता शेवटचा जो 25 किलो न्यूटन आहे, इट इज अ पुश. हा पुश आहे, त्याच्यामुळे तो इथे येईल. हा 25 किलो न्यूटनचा मुद्दाम वेगळ्या कलरनी दाखवलेला आहे कारण की त्याची डायरेक्शन पहा, इट इज अ पुश. असे हे 5 फोर्सेस दिलेले आहेत. हां, 2 2 2 4 आणि 5 फोर्सेस. या 5ही फोर्सेसचा मिळून एक रिझल्टंट तुम्हाला तयार करायचा आहे या ठिकाणी. ओके.
तर हा झाले प्रॉब्लेमची फिगर. याच्यात मी अँगल दाखवायचा प्रयत्न केलेला आहे. 60 डिग्री, त्याच्यानंतर 180 डिग्री, त्याच्यानंतर हा 225 डिग्री, त्याच्यानंतर 270चा राहिला का, हां 270चा राहिला. हा इथून पूर्ण हा ओव्हरलॅप झाला आहे. हा 330 इथून इथपर्यंत, हा 330 पूर्ण असा. तर याच्यावरून आपली पहिली स्टेप जी लिहिली होती, फाइंड द अँगल विथ द नियरेस्ट एक्स ॲक्सिस, आणि तो अँगल 90पेक्षा कमी असला पाहिजे. त्याच्याकरता आपण पुढे जाऊ. आता हा थिटा 60 डिग्री हा दिलेला आहे, हा 180 डिग्री दिला आहे, हा 225 दिला आहे, हा 270 दिलेला आहे, आणि हा 330 दिला आहे. आता याच्यावरून आपल्याला ज्या फॉर्मॅटमध्ये अँगल पाहिजे ते आपण काढून घेऊ. थिटा हा पहिल्याचा अँगल बरोबर आहे 60 डिग्री विथ पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस. आता हा 5 किलो न्यूटन एक्स ॲक्सिसवरच आहे, म्हणजे याचा थिटा 0 घेणार आहोत आपण. 180च्या ऐवजी 0 घेणार आहोत, कारण की तो एक्स ॲक्सिसवर आहे, निगेटिव्ह एक्स ॲक्सिसवर. त्याच्यानंतर हा 15 किलो न्यूटनचा जो फोर्स आहे त्याचा अँगल आपल्याला नियरेस्ट एक्स ॲक्सिससोबत काढायचा आहे, म्हणजे हा अँगल आपल्याला काढायचा आहे. तर हा 225 डिग्री आहे, आणि इथपर्यंत 180 आहे, म्हणजे हा राहिलेला किती येईल 45 डिग्री. सो दिस अँगल विल बी 45 डिग्री. पहा 180 प्लस 45 केले तुम्ही तर 225 मिळेल तुम्हाला. सो दिस इज 45 डिग्री अँगल. आता हा 10 किलो न्यूटनचा 270 दिला आहे, तर आपल्याला याचा नियरेस्ट अँगल म्हणजे एक तर हा लागेल निगेटिव्ह एक्स ॲक्सिसपासून, तो 90चा येईल, किंवा पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिसपासून मोजला तरी 90चा येईल. म्हणजे या 270च्या ऐवजी आपल्याला हा अँगल घ्यायचा आहे 90 डिग्री. त्यानंतर हा राहिला आहे शेवटचा फोर्स, याचा एक्स ॲक्सिससोबतचा, जवळच्या एक्स ॲक्सिससोबतचा, म्हणजे हा अँगल काढायचा आहे. आता पूर्ण फिरून आलं तर 360 होते, आणि हा दिलेला आहे 330. मग हा राहिलेला किती होईल 360मधून 330 गेले. सो दिस विल बी 30 डिग्री. हां, याप्रमाणे आपल्याला अँगल काढून घ्यायचे आहेत. ते मी पुढच्या टेम्पलेटवर दाखवले आहे. पहा इथे तुम्हाला ते अँगल मिळतील या ठिकाणी. सो दिस इज फर्स्ट 20 किलो न्यूटन, त्याचा हा 5 किलो न्यूटन, हा 15 किलो न्यूटन, हा 10 किलो न्यूटन, आणि हा 25 किलो न्यूटन. त्याचे अँगल याचा येईल हा 60 डिग्री, याचा अँगल 0 डिग्री, याचा अँगल हा दाखवला होता तुम्हाला आत्ता 45 डिग्री थिटा. या 10 किलो न्यूटनचा अँगल 90 डिग्री, आणि या 25 किलो न्यूटनचा अँगल 30 डिग्री. हे सगळे अँगल कोणते दाखवलेले आहेत मी आता मागच्या टेम्पलेटला दाखवले त्याप्रमाणे. हा 30 डिग्री झाला, हा 60 डिग्री झाला, हा 0 एक्स ॲक्सिसवर आहे म्हणून थिटा 0. आता हा 45 झाला हा अँगल, दिस इज 45, अँड दिस थिटा इज 90. तर हा झाला 90 डिग्री इथून इथपर्यंत. असे हे सगळे अँगल आपण काढून घेतले. आता फक्त आपल्याला फॉर्म्युले वापरायचे आहे आणि प्रत्येकाचा FX FY काढायचा आहे. आता ते काढण्याकरता FX FYच्या डायरेक्शनवरून तुम्हाला त्याचं प्लस मायनस ठरवायचं आहे. ते सगळ्यात महत्त्वाचं, फॉर्म्युला महत्त्वाचा नाही आहे, तो सगळ्यांना पाठ होऊन जाईल. आता पाहिजे हा 20 किलो न्यूटन, या 20 किलो न्यूटनचा ॲरो बाण तो फक्त मी मोठा केलेला आहे आणि त्याचे डायरेक्शन दाखवले आहे. जसं तो बाण आहे तसंच ते डायरेक्शन आहे. आता याच्यावरून तुम्हाला याचे प्लस मायनस ठरवायचे आहे. तसंच हा 15 किलो न्यूटन हा इकडे चाललेला आहे खाली, त्याच्यामुळे त्याचा ॲरो मोठा केला, त्याच्या डायरेक्शन दाखवल्या पॉईंटकडे जाणाऱ्या, त्या फोर्सकडे जाणाऱ्या. त्याच्यानंतर याचा तर खालीच आहे डायरेक्ट, त्याच्यामुळे प्रॉब्लेम नाही. हा याचा बाण पहा, तसाच बाण मी इथे डेव्हलप केला आहे, फक्त एनलार्ज केला आहे. एक आडवी रेषा, एक उभा बाण, आणि हे दोन्ही बाणाची डायरेक्शन त्या बाणाकडेच आहे, डायरेक्शन बदलत नाही आहे मी. याप्रमाणे हे दाखवून दिले याच्यावर. आता याच्यावर प्लस मायनस, हा उजवीकडे जातो आहे पॉझिटिव्ह, उजवीकडे जातो आहे पॉझिटिव्ह, हा डावीकडे जातो आहे, हा निगेटिव्ह येईल.
हा डावीकडे जातोय, हाही निगेटिव्ह आहे. आता एफ वायबद्दल, एफ वाय म्हणजे उभा, तर हा उभा वरच्या डायरेक्शनला आहे, ॲरो म्हणून पॉझिटिव्ह. हा ॲरो खालच्या डायरेक्शनला आहे म्हणून निगेटिव्ह. हा ॲरो वरच्या डायरेक्शनला आहे म्हणून पॉझिटिव्ह. आणि हा ॲरो खालच्या डायरेक्शनला आहे म्हणून निगेटिव्ह. आणि हा एफ एक्सचा हा सुटला होता, हा 5 किलो न्यूटन डावीकडे चालला आहे म्हणून निगेटिव्ह. पहा मी आता ते साईन दाखवले आहे सगळे. पहा हा प्लस येईल, हा प्लस येईल, कारण की उजवीकडे चालला आहे आणि वर चालला आहे म्हणून प्लस प्लस. हा 5 किलो न्यूटनचा एक्स डावीकडे चालला आहे म्हणून निगेटिव्ह, याचा एफ वाय 0 येणार आहे. हा 15 किलो न्यूटनचा हा खाली चाललेला आहे म्हणून निगेटिव्ह, हा डावीकडे चालला आहे म्हणून निगेटिव्ह. या 25 किलो न्यूटनचा हॉरिझॉन्टल आडवा डावीकडे चालला आहे म्हणून निगेटिव्ह, आणि उभा अपवर्ड आहे म्हणून पॉझिटिव्ह. हे सगळ्यांच्या लक्षात आलं का? पहा, ही सगळ्यात महत्त्वाची स्टेप, प्लस मायनस. येस सर. हां, हा 10 किलो न्यूटन जो आहे, हा 10 किलो न्यूटन खालचा, हा 10 किलो न्यूटनची डायरेक्शन पहा डाऊनवर्ड आहे म्हणून त्याला निगेटिव्ह घ्यायचं आहे. आता हे झाल्यानंतर, महत्त्वाची स्टेप झाल्यानंतर, आता मी फक्त फॉर्म्युले वापरणार आहे आणि सगळ्या एफ एक्सची बेरीज करणार आहे आणि सगळ्या एफ वायची बेरीज करणार आहे. पहा, आर एक्स म्हणजे रिझल्टंटचा एक्स कंपोनंट मला काढायचा आहे. आर एक्स म्हणजे काय करायचं आहे आपल्याला? समेशन ऑफ एफ एक्स, समेशन ऑफ एफ कॉस थिटा. आता या पाचही फोर्सेसचा एफ कॉस थिटा मी काढणार आहे आणि त्याची बेरीज करणार आहे. प्लस मायनस या फिगरप्रमाणे लावायचे आहेत. पहा इथे 20 कॉस 60 या पहिल्याचा, 20 कॉस 60, आणि तो कसा आहे? आडवा. एफ एक्स म्हणजे आडवा, प्लस आहे म्हणून तो प्लस घेतला आहे. त्यानंतर हा 5 कुठं चाललेला आहे? डावीकडे म्हणून मायनस घेतलेला आहे. 5 कॉस 0, याचा थिटा 0 आहे, 5 कॉस 0. देन 15चा आडवा पहा, हा निगेटिव्ह आहे कारण की डावीकडे चालला आहे, तर त्याला मायनस घ्यायचा आहे. 15 कॉस 45 मायनस 15 कॉस 45. त्यानंतर हा 10 घ्यायचा नव्हता मला, पण मी तुमच्यासाठी घेतलेला आहे, दाखवला आहे फक्त इथं, कारण की हा 0 येतो. कॉस 90 म्हणजे 0. तर हा मायनस 10 कॉस 90, हा मायनस घ्या की प्लस घ्या काही फरक पडत नाही, कारण की हा 0 येणार आहे. हा मायनस आहे म्हणून त्यालाही मायनस घेतला आहे. 10 कॉस 90 मायनस 10 कॉस 90 मायनस हा 25 पहा, या 25चा आडवा डावीकडे चालला आहे म्हणून तो मायनस आहे, म्हणून त्याला घेतला आहे मायनस 25 कॉस 30, 25 कॉस 30. याप्रमाणे पाचही फोर्सेसचे एफ एक्स म्हणजे एफ कॉस थिटा काढले मी आणि त्याची बेरीज वजाबाकी करायची. लक्षात आलं हे इक्वेशन? येस सर. येस सर. येस सर. हां, कोणाला काही शंका असेल तर विचारा, हे महत्त्वाचं आहे. सर 5 किलो न्यूटनचा तो 0 घेतला, तो जर एक्स एक्सिस वर असता तर काय केलं असतं? 5 एक्स ॲक्सिसवरच आहे ना हा 5. ही एक्स नाही, तो मायनस एक्स एक्सिस वरती ना, प्लस एक्स एक्सिस वरती. प्लस एक्स ॲक्सिसवर असता तर हा प्लस घेतला असता आपण इथे. म्हणजे याची डायरेक्शन जर उजवीकडे असती, नुसता इथे जरी असता हा फोर्स, पण हा बाण जो आहे, बाण जर उजव्या बाजूकडे जाणारा असता तर आपण याला प्लस घेतलं असतं. ठीक आहे, सगळं बाणांवर खेळ. हां, बाण महत्त्वाचे आहेत. हे जे ॲरो आहेत, हे ॲरो फार महत्त्वाचे आहे, याच्यानुसार प्लस मायनस ठरते. आणि हेच बाण मी प्रत्येक ठिकाणी मोठे करून दाखवलेले आहेत. पहा फक्त हा बाण आणि मी दाखवलेला बाण, याला पूर्ण बाण समजा. तर हा बाण आणि हा बाण सारखाच आहे की नाही, काही बदल नाही केला आहे मी त्याच्यात. आणि मग त्याच्यावरून साईन ठरवली. हा त्या बाणातली एक आडवी डावीकडे जात आहे म्हणून निगेटिव्ह. 15 कॉस 45 निगेटिव्ह घेतलं आहे, मायनस. ओके,
याचप्रमाणे तुम्हाला आर वाय काढायचा आहे. आर वाय म्हणजे रिझल्टंटचा वाय कंपोनंट. सिमिलर प्रोसेस आहे. पहिले हे आर एक्सचं उत्तर काढून घेतलं, या सगळ्यांचं कॅल्क्युलेटरवर कॅल्क्युलेट केलं. कोणी केलं असेल तर बरोबर आहे का सांगा. तसं करायची सर आले. आलाय ना. हां, पण इकडे जास्त लक्ष दे. हां येस सर बरोबर. हां, कॅल्क्युलेटरवर जास्त लक्ष नाही द्यायचं. हां, याच्या पुढे काय आलाय? 26च्या पुढे 5 आहे का? 257. हां, 25 Five. हां, सोडून द्या, सोडून द्या. -27.25. हां, 25 समथिंग असेल ना अजून. हो. हां, तर 25 नंतर पुढचा आकडा 5 किंवा त्याच्यापेक्षा जास्त असेल तर याला एकनी वाढवायचं, 26 करायचं. हां हां, हो. ओके. त्याच्यानंतर आता आर वाय काढू आपण. आर वाय म्हणजे समेशन ऑफ एफ वाय, म्हणजे उभ्या कंपोनंटची बेरीज, व्हर्टिकल उभ्या. सो इट इज समेशन ऑफ एफ साइन थिटा. इथे काय होतं? समेशन ऑफ एफ कॉस थिटा, आणि इथे आहे समेशन ऑफ एफ साइन थिटा. म्हणजे थोडक्यात तुम्हाला फक्त या कॉसच्या ठिकाणी साइन लिहायचं आहे, सगळ्या कॉसच्या ठिकाणी साइन लिहायचं आहे. आणि हे प्लस मायनस जे आहे ते पुन्हा उभ्याप्रमाणे, व्हर्टिकलप्रमाणे प्लस मायनस तुम्हाला लावायचे आहे. हां, व्हर्टिकलचे प्लस मायनस एवढं केलं तर सफिशियंट आहे. पुन्हा रिपीट इकडे पाहायची गरज नाही, फक्त प्लस मायनसकडे पाहायचं. पहा, मी तसंच केलेलं आहे इथे. हा पहा, 20 cos 60, 20 sin 60 आहे. 5 cos 0, 5 sin 0. 15 cos 45, 15 sin 45. 10 cos 90, 10 sin 90. 25 cos 30, 25 sin 30. आता फक्त मी प्लस मायनस चेक करेल. पहा, या उभ्याचे. हा पहिला आहे प्लस, हा प्लस घेतला आहे. दुसरा हा 5 किलो न्यूटन, हा मायनस प्लसचा काही संबंध नाही, कारण की साइन 0 इज 0, त्याच्यामुळे 0च येणार आहे आन्सर. तर त्याला हा मायनस आहे म्हणून हाही मायनस लिहिला मी. त्यांनी काही फरक पडणार नाही. खरं म्हणजे लिहायचीच गरज नाही प्रॅक्टिस झाल्यावर, पण मी इथे मुद्दामून लिहिलेला आहे. त्यानंतर हा 15चा उभा कुठं आहे? खाली चाललेला आहे, म्हणून हा मायनस आहे. तर -15 sin 45. त्यानंतर 10, हा 10चा वाय ॲक्सिसवर आहे, त्याच्यामुळे हा मायनस आहे. डाऊनवर्ड आहे, खाली डायरेक्शन आहे याची, म्हणून मायनस. सो -10 sin 90. हा 25चा उभा. 25चा उभा काय आहे? प्लस आहे. तर इथे फक्त या मायनसचं मी प्लस केलेलं आहे. पहा, हे प्लस मायनस साईन मात्र बरोबर लावायचे, बाकी सगळं असंच्या असं उतरवायचं आहे. कॉस्टच्या ठिकाणी साईन करायचं आहे. झालं. फक्त या प्लस मायनसवर व्यवस्थित लक्ष द्या. हां, सर 9.21 येते का? ते आन्सर जाऊ. आन्सर महत्त्वाचं नाही आहे, प्रोसेसवर लक्ष द्या. मी तुम्हाला आधीच सांगितलं, तुम्ही कॅल्क्युलेटर नाही वापरलं तरी चालेल. कीप वॉच ऑन प्रोसेस. याच्यातलं हे समजणं आवश्यक आहे. कॅल्क्युलेटरनी कॅल्क्युलेशन नंतरही करता येईल. हां, लक्षात येत आहे का? हॅलो सर. हां हा सर, तुम्ही जे म्हणाला की कॉस्टच्या ठिकाणी साइन घ्यायचं आरवाय हा, काढताना, हो, तर बा. साइनच का? त्याच्यामुळे मी कन्फ्यूज आहे. नाही, आपण हे फॉर्म्युले डिराईव्ह केलेलं आहे. एफ एक्सचा फॉर्म्युला एफ कॉस थिटा आणि एफ वायचा फॉर्म्युला एफ साइन थिटा. हे आपण सुरुवातीला पाहिलं आहे. आधीचे लेक्चर नाही केले का? हा सर, केले होते. हा, आठवलं सर. आठवलं ना? आपण फोर्सचा कंपोनंट केले आहे ना? दाखवू Yes, इथे. हा. सर हां, बोल. सर ते 10 साइन 90 ला मायनस साइन का घेतली आहे? त्याची डायरेक्शन पहा. 10ची डायरेक्शन कुठं आहे? सर ते डाऊनवर्ड्स आहे. डाऊनवर्ड आहे. हां, मग उभ्या फोर्सेससाठी आपलं साईन काय ठरलेलं आहे? खाली जाणारा काय घ्यायचा? पॉझिटिव्ह की निगेटिव्ह? निगेटिव्ह. हां, निगेटिव्ह ओके, घ्यायचा आहे ना. हां, ओके. हां, हे कोणी विचारलं ओके, होतं ना. तर हा एफ आणि हा थिटा असेल तर एक्स कंपोनंट म्हणजे एक्स ॲक्सिसवरचा एफ कॉस थिटा, आणि वाय कंपोनंट इथे येईल. हा वाय कंपोनंट, दिस विल बी एफ साइन थिटा. हे पाहिलेलं आहे आपण ऑलरेडी. हां, एफ कॉस थिटा आणि एफ Yes. साइन थिटा त्याप्रमाणेच घेतलेलं आहे.
आता हे काय मिळाले तुम्हाला, हा रिझल्टंटचा एक्स कंपोनंट आहे आणि हा रिझल्टंटचा वाय कंपोनंट आहे. म्हणजे थोडक्यात काय मिळालं तुम्हाला पहा. आता आर एक्स काय आहे, निगेटिव्ह, आणि आर वाय काय आहे तुमचा 9.214 पॉझिटिव्ह. हा पॉझिटिव्ह येतो आहे आर वाय आणि आर एक्स निगेटिव्ह येतो आहे. आता या निगेटिव्हचा अर्थ काय की रिझल्टंटचा जो एक्स कंपोनंट आहे तो डावीकडे जाणार आहे. म्हणजे थोडक्यात पहा, इथं स्केच काढतो मी आता. ही एक्स ॲक्सिस, ही वाय ॲक्सिस. तर रिझल्टंटचा एक्स कंपोनंट हा निगेटिव्ह आहे, म्हणजे तो डावीकडे जाणार आहे. हा इथून हा आला तुमचा आर एक्स. आता इथं याला मायनस लिहायची जरूरत नाही. आर एक्स इज इक्वल टू 27.26 किलो न्यूटन. हा आला तुमचा आर एक्स. आर वायचं साईन पॉझिटिव्ह आहे, आर वाय आन्सर पॉझिटिव्ह आहे, त्याच्यामुळे उभा कंपोनंट वाय म्हणजे उभा कंपोनंट तो वर जाणार आहे. हा आला तुमचा आर वाय. इथे दिस इज आर वाय आणि तो आला आहे तुमचा 9.214 किलो न्यूटन. आता इथे आपण हा रेक्टँगल जर कंप्लीट केला, हा रेक्टँगल कंप्लीट केला आणि त्याचा डायगोनल काढला की तो झाला रिझल्टंट. तर ही स्केच मी पुढे काढलेली आहे पहा याप्रमाणे. आता हा आर एक्स आला आणि हा आर वाय आला. याच्या पुढची स्टेप ही फिगर काढायची आहे तुम्हाला. ही दिलेली फिगर, 4 फिगर दिल्या होत्या पहा मागच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला. त्या 4 फिगरमधली ही दुसरी फिगर आहे. सेकंड क्वाड्रंटमध्ये रिझल्टंट आर एक्स निगेटिव्ह म्हणजे इकडे येईल आणि आर वाय पॉझिटिव्ह म्हणजे अपवर्ड डायरेक्शन. त्याच्यामुळे इथे जर रेक्टँगल कंप्लीट केला तुम्ही हा, तर याचा हा डायगोनल रिझल्टंट सेकंड क्वाड्रंटमध्ये येईल आणि हा अँगल अल्फा. आता तुम्हाला हा आर काढायचा आहे आणि अल्फा काढायचा आहे. पायथागोरसचा थिअरम वापरून आर काढता येते आणि टॅनचा फॉर्म्युला वापरून अल्फा काढता येते. परंतु ही डायग्राम काढणं जरुरी आहे. या डायग्रामवरून तुम्हाला कळतं की रिझल्टंट कुठल्या क्वाड्रंटमध्ये येणार आहे, फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ. तर हा सेकंड क्वाड्रंटमध्ये का बरं आहे, आर एक्स निगेटिव्ह आलेला आहे आणि आर वाय पॉझिटिव्ह आलेला आहे आपला. सो आर एक्स इज इक्वल टू अँड आर वाय इज इक्वल टू resultant in second quadrant. Magnitude of resultant R is equal to under root of rx square plus ry square. आता फक्त इथे मला rx ची व्हॅल्यू लिहायची आहे, ry ची व्हॅल्यू लिहायची आहे. फक्त इथे व्हॅल्यू लिहिताना हे प्लस असो मायनस असो प्लसच घ्यायचा आहे. कारण की हे तुम्ही शाळेत शिकले आहे. -27.26चा स्क्वेअर केला तरी तो पॉझिटिव्हच येतो. कुठल्याही आकड्याचा स्क्वेअर केला तो आकडा प्लस असो की मायनस असो, त्याचा स्क्वेअर म्हणजे ती व्हॅल्यू पॉझिटिव्हच येते. त्यामुळे मायनस लिहायचं नाही. सो आर इज इक्वल टू आर एक्स 27.26 स्क्वेअर, हा ब्रॅकेट लावला आहे पहा अंडर रूटच्या नंतर, प्लस 9.214 स्क्वेअर आर वाय स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीट. हे कॅल्क्युलेटरवर असंच्या असं लिहिलं तुम्ही, अंडर रूट ओपनिंग ब्रॅकेट 27.26 वरती एक्स स्क्वेअरचं बटन दाबलं आहे तर ते स्क्वेअर येऊन जाते इथे, प्लस 9.214 एक्स स्क्वेअरचं वरचं बटन दाबायचं तर स्क्वेअर येऊन जाईल इथे, ब्रॅकेट कंप्लीट. हे सगळं झाल्यावर इक्वल टूचं बटन दाबायचं. सो यू गेट द आन्सर 28. 112.16. किती ब्रॅकेट लावले? 28. 112 वाल्यांनी किती ब्रॅकेट लावले? एकच ब्रॅकेट लावायचं आहे. अंडर रूटच्या नंतर एक ब्रॅकेट ओपन करायचा, सगळं लिहायचं ते स्क्रीनवर दिसते त्याप्रमाणे आणि ब्रॅकेट क्लोज करायचा आणि इक्वल टूचं बटन दाबायचं. जसं लिहिलं आहे स्क्रीनवर तसंच तुमच्या कॅल्क्युलेटरच्या स्क्रीनवर आलं पाहिजे तसं. येस सर, आन्सर हेच आलंय 28.775. हां म्हणजे 78.
येस हे चालू आहे. हां, बाकीच्यांनी शक्यतो हो सर तेच आहे. येस सर येस सर हां, ज्यांचं 112 Yes, आलं sir. होतं त्याचं आलं का Correct बरोबर? हां हां, तर बाकीच्या हे हां आहे. येत आहे बरोबर? येस सर. Yes, ओके sir. ओके. बाकीच्यांनी पण शक्यतोवर कॅल्क्युलेटर जेव्हा जेव्हा वेळ मिळते तेव्हा वापरून पहा. हां, प्रत्येक वेळी वापरलंच पाहिजे हे नाही, स्क्रीनकडे लक्ष जास्त पाहिजे. सो आर मिळाला आपल्याला. आर म्हणजे काय? मॅग्नेट्यूड ऑफ रिझल्टंट. त्यानंतर त्याची डायरेक्शन काढायची आहे म्हणजे अल्फा. डायरेक्शन ऑफ रिझल्टंट अल्फा इज इक्वल टू टॅन इनवर्स आर वाय डिवायडेड बाय आर एक्स. लक्षात ठेवा, हा फॉर्म्युला उलटा नाही झाला पाहिजे. टॅन इनवर्स आर वाय डिवायडेड बाय आर एक्स, उभा डिवायडेड बाय आडवा. सो टॅन इनवर्स या व्हॅल्यू लिहिल्या मी इथे, आर वायची व्हॅल्यू आणि आर एक्सची व्हॅल्यू. ब्रॅकेट कंप्लीट. असंच्या असं कॅल्क्युलेटरवर लिहायचं. शिफ्ट टॅनचं बटन दाबायचं, पहिले शिफ्टचं बटन मग टॅनचं बटन. ब्रॅकेट ओपन करायचा. 9.214 डिवायडेड बाय 27.26 ब्रॅकेट क्लोज करायचा. इक्वल टूचं बटन दाबायचं. एटीन 18.67 आलं. 18.68 18.68 18.68. हां 18.68 डिग्री. 675 आलं होतं. हां म्हणजे 68 675. म्हणजे 68. हो. 18.68 डिग्री हा अल्फा आला. हा अँगल म्हणजे विथ एक्स ॲक्सिस, रिझल्टंटचा अँगल विथ एक्स ॲक्सिस. हां लक्षात ठेवा. त्याच्यावरून मग ॲन्सर लिहिला इथे. रिझल्टंट ऑफ गिव्हन फोर्स सिस्टीम इज 28.78 kilonewton मेकिंग an angle of 18.68 degree with x axis in second quadrant. हे सगळं डिटेलमध्ये लिहावं लागते. किंवा हे नाही लिहिलं तर फक्त आर इज इक्वल टू अँड अल्फा इज इक्वल टू, पण ही फिगर पाहिजे आणि ही शेवटी ही काढली तर फारच छान. दिलेल्या फोर्सेससोबत आपला रिझल्टंट सेकंड क्वाड्रंटमध्ये आणि हा अँगल, किंवा ही फिगर जरी असेल तर सफिशियंट आहे. हे मात्र दाखवायचं आहे तुम्हाला कोणत्या क्वाड्रंटमध्ये रिझल्टंट आला आहे, स्पष्ट असायला पाहिजे. हे लिहिता आलं नाही तर चालते, एवढं काही गरज नाही याची. डायरेक्ट ॲन्सरच्या ठिकाणी तुम्ही आर रिझल्टंट इज इक्वल टू अँड अल्फा इज इक्वल टू 18.68 असं लिहिलं तरी चालते, पण सोबत ही फिगर पाहिजे, हे लक्षात ठेवा. लक्षात आलं आहे प्रॉब्लेम कसं सोडवायचं? येस सर. येस सर. हां आणि आता सर याची PDF पाठवणार आहे ना? हो हो पाठवणार आहे. एखाद दिवस लेट होते माझ्याकडून, पण पाठवतो मी PDF. हां आणि ते तुम्ही नोटबुकमध्ये ओके, सर. उतरवायला पाहिजे ते प्रॉब्लेम सगळे. हां नुसतं PDF पाहून होणार नाही. कीप युअर नोटबुक रेडी. त्या दिवशी लिहून काढायचं शक्यतोवर PDF आल्यावर. स्वतःजवळ पाहिजे सगळं. नेक्स्ट. सर म्हणजे असाइनमेंट बुक मध्ये ना? हो असाइनमेंट एकच बुक करायला सांगितली होती मी तुम्हाला. 2 वेगळ्या केल्या असेल तर ठीक आहे. आता हे असाइनमेंट नाही आहे, हे माझं शिकवलेलं आहे. हे रेग्युलर नोटबुकमध्ये पाहिजे. असाइनमेंट म्हणजे तुम्ही सोडवलेले प्रॉब्लेम. ओके ओके सर. नेक्स्ट एक प्रॉब्लेम अजून घेतलेला आहे पहा. तर याची अजून काही एक्झाम्पल सेंड कराल का तुम्ही? हां आज सेंड करेल मी, बहुतेक आहे माझ्याजवळ, बहुतेक आज करून टाकेल मी. हां ओके. अजून एक प्रॉब्लेम पाहू ओके, आपण. सर. हां हा दुसरा एक्झाम्पल. फाइंड द रिझल्टंट. आता इथे डायग्राम दिलेला आहे या प्रॉब्लेममध्ये. हा क्वेश्चन पेपरमधलाच प्रॉब्लेम घेतला आहे मी. हा पहिला फोर्स दिलेला आहे पहा 50 kilonewtonचा. दिस इज 50 kilonewton, 20 kilonewton, 30 kilonewton, 10 kilonewton. अँगल दिलेला आहे प्रत्येकाचा थीटा 30 डिग्री, म्हणजे हाच अँगल आहे. 30 डिग्री याचा अँगल 50 डिग्री. अँगलही डायरेक्ट असेच दिलेले आहेत. हा 40 डिग्री म्हणजे इथला अँगल एक्स ॲक्सिससोबतचा 40 डिग्री. हा 45 डिग्री हा अँगल दिलेला आहे. याप्रमाणे हे 4 फोर्सेस दिलेले आहेत. या 4 फोर्सेसचा रिझल्टंट तुम्हाला काढायचा आहे. आणि अँगल दिलेले असल्यामुळे काही प्रॉब्लेम नाही आहे. तो पार्ट तुम्हाला
करायची गरज नाही राहिली आता. हा θ50 जो दिला आहे तो हाच दिला आहे डायरेक्ट. हा 30 डिग्री जो दिला इथे तो इथेच दिलेला आहे 30 डिग्री. दिस इज 30 डिग्री. हा 40 डिग्री, हा इथून इतका अँगल 40 डिग्री दिला आहे आणि हा 45 डिग्री. हा चुकला आहे थोडंसं, हा अजून तिरपा यायला पाहिजे होता. 45 डिग्री याप्रमाणे दिलेला आहे. आता एक पहिली स्टेप तर करायची गरज नाही कारण की डायरेक्ट त्यांनी पाहिजे आपल्याला पाहिजे तेच अँगल दिलेले आहे. आता इथे सॉरी हा फोर्स दिलेला आहे बाजून. हा 40 किलो न्यूटन वाय ॲक्सिसवर दिलेला आहे. 5वा फोर्स तो राहिला होता. पहा मी कंपोनंट दाखवलेले आहेत. हा पहिल्या क्वाड्रंटमध्ये आहे. पॉईंट अवे फ्रॉम द पॉईंट आहे त्याच्यामुळे हा उजवीकडे आणि हा वर दोन्ही पॉझिटिव्ह येतील. हा 40 किलो न्यूटन उभा अपवर्ड डायरेक्शन आहे म्हणून पॉझिटिव्ह. इथे पहा हा 20 किलो न्यूटन आणि हे इकडे दाखवलं आहे पहा 30चा पाहून घ्या पहिले. हा 30 थर्ड क्वाड्रंटमध्ये आहे तसं आहे आणि पॉईंटपासून दूर जाणार आहे, खाली चाललेला आहे आणि डावीकडे. तर हा खाली चालला आहे म्हणून निगेटिव्ह वाय कंपोनंट आणि हा आडवा डावीकडे चालला आहे म्हणून निगेटिव्ह. त्यानंतर हां याचे 20 किलो न्यूटनचे 20 किलो न्यूटनचा हा आडवा डावीकडे चाललेला आहे म्हणून निगेटिव्ह आणि उभा अपवर्ड डायरेक्शनला आहे म्हणून पॉझिटिव्ह. त्याच्यानंतर हा 10 किलो न्यूटनचा आडवा उजवीकडे चालला आहे म्हणून पॉझिटिव्ह आणि उभा खालच्या डायरेक्शनला आहे म्हणून निगेटिव्ह. ही स्टेप प्लस मायनसची. इथे सगळ्यांनी विचार करा, चेक करा, याच्यात डाऊट नको या स्टेपमध्ये प्लस मायनसमध्ये. आता पुढच्या स्टेप सिंपल आहेत. आपल्याला का आर एक्स काढायचा आहे ना आर एक्स पहा. हां आता तुम्ही स्वतः पाहून घ्या हे इक्वेशन, फिगरची टॅली करा प्लस मायनस बरोबर आहे का. आर एक्स म्हणजे आडव्यांकडे पाहायचं, उभ्याकडे नाही. आडव्या कंपोनंटकडे पहा प्रत्येक फोर्सच्या आणि त्यानुसार प्लस मायनस स्वतः चेक करा. इलेवन 11.54 11.54. माझं चुकलेलं असू शकते उत्तर. माझं उत्तर चुकलेलं असू शकते, मी घाईघाईत केलेलं आहे. एक वेळा कोणतरी अजून क्रॉस चेक करा आन्सर काय आहे तिथं. बरोबर आहे. येस सर. हां हे याच्यातला 40 cos 90 हे तर 0 येऊन जाते. cos 90 म्हणजे 0. त्याच्यामुळे हा कॅल्क्युलेटरवर नाही लिहिला तरी चालतो. या चौघांची बेरीज वजाबाकी करायची आहे तुम्हाला. हा 5वा सोडून दिला तरी चालते कारण की तो वाय ॲक्सिसवर आहे, त्याचा एक्स कंपोनंट 0 येतो. 14.54 किलो न्यूटन. 40.54 येतं. ओके ओके सर तेच आलं सर 14. ओके चालेल. बरोबर आहे सर. ओके. त्याच्यापेक्षा हे सगळ्यांच्या लक्षात आलं का पहा. हा प्लस घेतला आहे, हा मायनस, हा मायनस, हा प्लस. सर आलं लक्षात. हां हां हे आडवे. हां हे आर एक्स म्हणजे आडवे फोर्सेस. आता उभे आर वाय इज इक्वल टू समेशन ऑफ एफ वाय समेशन ऑफ एफ साईन थिटा. फक्त आता कॉसचं साईन करायचं आहे पण प्लस मायनस पहा. या 50चा हा अपवर्ड आहे म्हणून पॉझिटिव्ह. त्यानंतर 20चा पण हा वरती चालला आहे, डायरेक्शन वर आहे म्हणून हा पॉझिटिव्ह. हा 30चा
उभा वाय कंपोनंट खाली जात आहे, त्याचा बाण पहा खालच्या दिशेने आहे बाण, तर मायनस. त्यानंतर हा 10चा उभा हा सुद्धा याचा बाण पहा खालच्या दिशेने जात आहे म्हणून मायनस. आणि 40 sin 90, 40चा बाण पहा, 40चा बाण अपवर्ड डायरेक्शननी आहे, सो इट इज पॉझिटिव्ह 40 sin 90. याप्रमाणे घ्यायची आहे तुम्हाला. आणि ही प्रॅक्टिस करून पाहायची आहे तुम्हाला, कमीत कमी 4 ते 5 प्रॉब्लेम. हे पक्क डोक्यात बसलं पाहिजे तुम्हाला, प्लस मायनस. आणि आडवा म्हणजे एफ कॉस थिटा, उभा म्हणजे एफ साइन थिटा, आणि थिटा म्हणजे एक्स ॲक्सिस सोबत केलेला अँगल. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला झोपेतून उठून विचारलं तरी लक्षात यायला पाहिजे. सो आन्सर इज 53.9 येते सर. हां ठीक आहे. 53.96. हां ओके. 53.97. 53.97 किलो न्यूटन. 96. 96च्या पुढे काहीतरी असेल ना. 6192 सर कन्वर्ट होतं एक. Hello, sir. सर हां 53.966192 आहे. 966 आहे म्हणून 97 केला आहे ते. हां हां बोल, कोण काय विचारत होतं आता? तर हां आपल्याला एक्झामला काय, हॅलो हां हां बोल ना. तर बोल. जेव्हा आपल्याला एक्झामचे डायग्राम तेव्हा थिटा दिलेला राहतो का त्यांनी? हो हो थिटा दिलेला असतो, पण कोणत्या पद्धतीने दिलेला आहे थिटा हे आपल्याला तपासून पाहायचं असतं. जसं मी इथे सांगितलं हा थिटा 50 डिग्री हाच दिलेला आहे फिगरमध्ये, तर हा अँगल द्यायच्याऐवजी कदाचित ते असंही देऊ शकतात. हा 50 द्यायच्याऐवजी ते असा इकडचा अँगल देऊ शकतात, हा 40 देऊ शकतात. तर हा 40 जर दिला असेल तर आपल्याला हा 40 वापरता येत नाही, कारण की हा वाय ॲक्सिस सोबत केलेला अँगल आहे. याच्यावरून आपल्याला हा एक्स ॲक्सिस सोबत केलेला अँगल 50 डिग्री काढून घ्यावा लागतो. फिगरमध्ये सुद्धा असं होऊ शकते. आपल्याला या कॅल्क्युलेशनमध्ये, हे जे कॅल्क्युलेशन आपण करतो आहे इथे, त्याच्यामध्ये महत्त्वाची गोष्ट काय आहे, हे जे अँगल वापरलेले आहेत हे सगळे थिटाच्या व्हॅल्यू ह्या त्या फोर्सनी एक्स ॲक्सिस सोबत केलेले अँगल आहेत. त्यानुसार हे फॉर्म्युले बनलेले आहेत, लक्षात घ्या. वाय ॲक्सिस सोबत जर अँगल असेल तर हे फॉर्म्युले असेच्या असे वापरता नाही आहेत. वाय ॲक्सिस सोबत जर अँगल दिलेले असेल तर या कॉसच्या ठिकाणी साईन येते आणि या साईनच्या ठिकाणी कॉस येते. त्याच्यामुळे हे सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. दिलेलं नसलं तरी तुम्हाला स्वतः प्रत्येक फोर्सचा अँगल एक्स ॲक्सिस सोबत काढून घ्यायचा आहे, विथ नेगेटिव्ह एक्स ॲक्सिस ऑर विथ पॉझिटिव्ह ॲक्सिस, जी जवळची असेल ती. आणि या थिटाची व्हॅल्यू 90 येऊ शकते मॅक्झिमम, त्याच्यापेक्षा जास्त नाही. ठीक आहे. आणि सर आपल्याला एक्झामला फक्त रिझल्टंट फाइंड आउट करायला सांगतात की अजून पण काही? हा रिझल्टंटच. रिझल्टंट म्हणजे रिझल्टंटची मॅग्नेट्यूड आणि त्याची डायरेक्शन. कारण की रिझल्टंट हा वेक्टर आहे. वेक्टर म्हणजे फक्त आकडा काढून चालत नाही, त्याची डायरेक्शनही सांगावं लागतं. त्याच्यामुळे काही sir, thank you. काही पेपरमध्ये असं लिहिलेलं असते फाइंड मॅग्नेट्यूड अँड डायरेक्शन ऑफ रिझल्टंट, तर तिथं तर काढावंच लागतं. पण काही पेपरमध्ये असंही लिहिलं असते क्वेश्चनमध्ये फाइंड रिझल्टंट. आता मी जसं लिहिलेलं आहे इथे, फाइंड रिझल्टंटचा अर्थ फक्त आर काढणे नाही होत, त्याच्यासोबत अल्फा काढावाच लागतो. सो नेक्स्ट, दोन्ही पॉझिटिव्ह आलेले आहेत आपले, आर एक्स आणि आर वाय, म्हणून रिझल्टंट आपला फर्स्ट क्वाड्रंटमध्ये राहणार आहे. आर एक्सही पॉझिटिव्ह आला आहे, आर वायही पॉझिटिव्ह आला आहे. सो दिस इज द पोझिशन ऑफ आर अँड दिस इज द अँगल अल्फा मेड विथ एक्स ॲक्सिस बाय द रिझल्टंट. किंवा इथेही तसंच दाखवलेलं आहे. हा अल्फा इथला, दिस इज अल्फा अँगल. आता मी कॅल्क्युलेशन केलं आहे, फक्त आर एक्स झाला, आर वाय झाला. हां इथं राहिलं ते चुकीचं लिहिलं आहे मी इथे, ते मागच्या प्रॉब्लेमचं बदलवायचं राहिलं. रिझल्टंट इज इन फर्स्ट क्वाड्रंट. नाही राहणार, रिझल्टंट इज इन फर्स्ट क्वाड्रंट. मॅग्नेट्यूड काढली, आर इज इक्वल टू √ऑफ आर एक्स स्क्वेअर प्लस आर वाय स्क्वेअर. आर एक्सची व्हॅल्यू टाकली, आर वायची व्हॅल्यू टाकली. सो इट कम्स आउट टू 55.89 किलो न्यूटन.
आणि डायरेक्शन काढली. डायरेक्शन ऑफ रिझल्टंट अल्फा इज इक्वल टू टॅन इनवर्स आर वाय डिवायडेड बाय आर एक्स. आर वाय डिवायडेड बाय आर एक्स. तिथे आर वायची व्हॅल्यू आणि आर एक्सची व्हॅल्यू व्यवस्थित शांतपणे उलटी नाही झाली पाहिजे. व्हॅल्यू इकडची तिकडं झाली तर सगळं गडबडून जातं. 53 आर वायची व्हॅल्यू 53.97, आर एक्सची व्हॅल्यू 14.54. सो अल्फा इज 74.92 डिग्री. बरोबर आहे काय दोन्ही व्हॅल्यूज आर आणि अल्फा? येस सर. ठीक आहे. यस सर. येस येस सर. ठीक. बरोबर आहे. ओके. येस सर, राईट आहे. चलो ठीक आहे. सो आन्सर resultant of given force system is 55.89 kilonewton making an angle of 74.92 degree with x axis in first quadrant. इथे बरोबर लिहिलं आहे. हा फर्स्ट क्वाड्रंटमध्ये येतो आहे आपला रिझल्टंट. ॲक्च्युली असा येतो 74 म्हणजे 45पेक्षा जास्त अँगल आहे. 60पेक्षाही जास्त आहे. कदाचित अजून तिरपा येईल इकडे वरती. So this is how you have to solve the problem of resultant of concurrent force system. हे दोन प्रॉब्लेम मी घेतले आहे. 5 प्रॉब्लेम कमीत कमी तुम्ही स्वतः सॉल्व करून पहा, कारण की आता मी नेक्स्ट लेक्चरला त्याच्या पुढे जाणार आहे. रिझल्टंट ऑफ नॉन कंकरंट फोर्स सिस्टीम आणि त्याच्या आधी आपण मुवमेंट ऑफ फोर्स पाहणार आहोत. ते पाहू आणि मग रिझल्टंट ऑफ नॉन कंकरंट फोर्स सिस्टीम पाहू. ओके. आता याच्यामध्ये मी आधी जे दाखवलं आहे तुम्हाला पहा. आधीच्या प्रॉब्लेमचं सांगायचं राहिलं माझं. दुसरी मेथड. हा प्रॉब्लेम. याचा आर एक्स आणि आर वाय मला हे काहीही न करता डायरेक्ट लिहिता येते पहा, कारण की यांनी जे अँगल दिले आहेत ते 0 to 360 दिलेले आहेत. त्याच्यामुळे मी याचा आर एक्स डायरेक्ट काढू शकतो पहा. आर एक्स इज इक्वल टू 20 कॉस, हँडरायटिंग बरोबर नाही येणार ऐका. 20 कॉस 60 प्लस 5 कॉस 180 प्लस 15 cos 225 plus 10 cos 270. पहा मी काही न विचार करता सरळ लिहिलेला आहे. हा इथला फोर्स आणि इथला अँगल. हे इथपर्यंत ठीक आहे. फक्त याच्यासोबत लागू नाही होत हा 330 सोबत, कारण की याची डायरेक्शन पॉईंटकडे आहे. त्याच्यामुळे याला वरती जर घेऊन गेलो मी, प्रिन्सिपल ऑफ ट्रान्समिसिबिलिटी ऑफ फोर्स, याला समजा मी वर घेऊन गेलो इथे हा असा, तर हा अँगल किती येईल माझा? हा इथून इथपर्यंत हा 330 मधून 180 गेले 150. हां 150 250 हां 150 हां 150. दिस अँगल विल बी 150 डिग्री. तर तो असा लिहू शकतो मग मी प्लस 25 कॉस 150. म्हणजे पहा मी कुठं प्लसचा विचार नाही केला, मायनसचा विचार नाही केला, सगळं प्लस करून टाकलं आणि याचं उत्तर बरोबर येईल. फक्त या तिसऱ्याबद्दल प्रॉब्लेम होता, कारण की हा पॉईंटकडे जाणारा फोर्स आहे, असं चालत नाही. म्हणजे ही एक मेथड आहे. अँगल 0 to 360 मध्ये जर तुम्ही काढून घेतलं प्रत्येक फोर्सचे आणि सगळे फोर्सेस पॉईंटपासून दूर जाणारे असले, ॲक्टिंग अवे फ्रॉम द पॉईंट पुल, तर प्लस मायनस मला माझ्या मनाने डोकं लावून लावायची गरज नाही आहे. पण त्याच्याकरता तुम्हाला अँगल मात्र 0 to 360च्या फॉर्ममध्ये काढून घ्यावं लागतं. आता इथे हा आर एक्स निघाला, आर वाय सुद्धा असाच काढता येतो. फक्त या कॉसच्या ठिकाणी साईन काढा सगळीकडे आणि सगळे प्लस प्लस लिहा आणि उत्तर काढा आर वाय. फक्त कॉसच्या ठिकाणी साईन घेऊ आणि उत्तर एक्झॅक्ट तेच येतील जे आपण काढलेले आहेत. परंतु याच्याकरता अँगल मात्र 0 to 360च्या फॉर्ममध्ये पाहिजे. कोणाला ही मेथड आवडली असेल आणि अँगल काढता येत असेल तर ते वापरू शकता तुम्ही. परंतु कंडिशन सांगितली मी,
सगळे फोर्सेस पॉईंटपासून दूर जाणारे असले पाहिजे. ॲक्टिंग अवे फ्रॉम द पॉईंट. जसा हा 25 किलो न्यूटन, याचा अँगल 330 आहे, परंतु हा पॉईंटकडे चाललेला आहे, त्याच्यामुळे त्याला समोर घेऊन गेलो सेकंड क्वाड्रंटमध्ये, म्हणजे तो झाला पॉईंटपासून दूर जाणारा. आणि त्याचा मग रिवाईज अँगल काढून घेतला हा 150, आणि मग तो इथं वापरला 25 cos 150. तर ही सगळ्यात सोपी मेथड आहे तशी, कारण की प्लस मायनस आपल्या मनाने लावायची गरज नाही आहे, ते आपोआप येतं त्याचं ॲन्सर. मायनस प्लस तो कॅल्क्युलेटरच करतो स्वतः अँगलच्या हिशोबाने, आणि आपलं उत्तर येते बरोबर. परंतु त्याच्यात आता अँगल आणि पॉईंटपासून दूर जाणारे फोर्सेस हे महत्त्वाचं आहे. कोणाला हे जमत असेल तर ही मेथड वापरली तरी चालते. मग आपलं ते बाण मोठा करा, ते दाखवा, ते काहीच करायची गरज नाही. प्लस मायनस ठरवून घ्या, नथिंग. हे सुद्धा करू शकता तुम्ही. आता कोणाला कसं जमते ते तुम्हाला पाहायचं आहे, परंतु हे अँगल काढणं जरासं किचकट काम असते. पुढच्या प्रॉब्लेममध्ये जसे जसे आपण पाहू तसं तसं अडचण वाढत जाते, म्हणून मी ती मेथड सांगत नाही. आपण जी रेग्युलर आत्ता पाहिली आहे ती मेथड आपल्याला पुढेही कामात येईल व्यवस्थित. ही पण कामात येते, पण मग पुढं कॉम्प्लिकेशन्स येतात. एक मेथड फॉलो करायची बरं, मी सांगितली म्हणून असं करत राहायचं नाही. ही करायची असेल तर हीच फॉलो करायची, किंवा मी जी रेग्युलर शिकवून राहिलो आहे त्याप्रमाणे करायचं. असं दोन मेथडमध्ये कन्फ्युजन करायचं नाही. याच्या बऱ्याच प्रकार आहेत सॉल्व करायचे. हा दुसरा प्रकार मी सांगितला तुम्हाला. ओके. इथे हे दोन प्रॉब्लेम घेतले आता मी तुमचे, त्याप्रमाणे कंप्लीट झालं आहे.